श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। श्री राम जय जय राम। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। योग वासिष्ठ दिवस क्रमांक 440। उपशम प्रकरण सर्ग 74। वसिष्ठ पुढे म्हणाले, रामा, स्त्री पुत्रादिकांचे रम्य मुख दृष्टीस न पडल्यामुळे विरही पुरुषाच्या मनात स्वाभाविकपणे ज्याप्रमाणे उदासीनता उत्पन्न होते, त्याप्रमाणे प्रलय आणि सुषुप्ती ह्या अवस्थांमध्ये अज्ञानाने आवृत्त झाल्यामुळे आत्म्याला आपले निरतिशय आनंद स्वरूप दिसेनासे होते व त्यामुळे सृष्टीच्या उत्पत्ती काळी व जागृती काळी ह्या आत्म्याच्या ठिकाणी चिद्विलासरूपी लीलेने सूक्ष्म व स्थूल असे समष्टी व्यष्टी शरीर उत्पन्न होते। ज्याप्रमाणे थोडीशी मदिरा प्राशन करताच मनुष्य धुंद होऊन जातो, त्याप्रमाणे समष्टी व्यष्टी देहद्वयाच्या ठिकाणी अहम भावनेचा अध्यास झाल्यामुळे स्वतः मिथ्या असूनही राग लोभ मोहादी शेकडो अनर्थ उत्पन्न करणारी मायारूपी महाशक्ती उदय पावते। वालुकामय भूमीमध्ये पडणाऱ्या सूर्यकिरणांच्या योगाने ज्याप्रमाणे मृगजळ उत्पन्न व्हावे, तद्वत परमात्म्याच्या अन्यथा भावापासून उदित झालेल्या ह्या विषारी मायेच्या योगानेच हे अखिल विश्व निर्माण झाले आहे। ज्याप्रमाणे समुद्र हा तरंगादी भिन्न भिन्न रूपे धारण करणाऱ्या उदकाच्या योगाने स्फुरण पावतो, त्याचप्रमाणे मन, बुद्धी, अहंकार, वासना, इंद्रिये इत्यादी नामरूपे धारण करणाऱ्या स्वस्वरूपाच्या योगाने आत्माच स्फुरण पावत असतो। चित्त आणि अहंकार या दोहोंमधील वैत केवळ शब्दात आहे। वास्तविक पाहता चित्त आणि अहंकार हे एकरूपच आहेत। त्यामुळे जे चित्त तोच अहंकार आणि जो अहंकार तेच मन होय। ज्याप्रमाणे हिमापासून त्याचा शुभ्रपणा निराळा आहे अशी कल्पना करणे चुकीचे आहे, त्याचप्रमाणे चित्त आणि अहंकार ही परस्परांहून भिन्न आहेत अशी कल्पना करणे व्यर्थ होय। ज्याप्रमाणे शुभ्र वस्त्राचा नाश होताच वस्त्राबरोबर त्याचा शुभ्रपणाही नाहीसा होतो, त्याचप्रमाणे मन आणि अहंकार या दोहोंमधील एकाचा क्षय झाला असता त्याच्याबरोबर दुसऱ्याचाही क्षय होतो। यास्तव तुच्छ अशी मोक्षबुद्धी, बंधबुद्धी आणि सर्व इच्छा यांचा त्याग करून विवेक आणि वैराग्य यांच्या योगाने मनाचा लय करावा। कारण मला मोक्ष प्राप्त व्हावा असे चिंतन सुरू झाले म्हणजे मनाचा उदय झालाच व मनाची मनन क्रिया सुरू झाली म्हणजे तेच मन शरीराकार बनून बहिर्मुख होत असल्या कारणामुळे परिणामी दुःखाला कारणीभूत होते। परंतु आत्मा या सर्वांच्या पलीकडे असल्यामुळे किंवा सर्व भूतांमध्ये वास करीत असल्यामुळे त्याच्या ठिकाणी बंध कसला आणि मोक्ष तरी कसला। असा विचार करून रामा, मनाचे मनन कार्य अजिबात बंद करून टाक। ज्यावेळी आपल्या ठिकाणी असलेल्या स्पंदन धर्मामुळे वायू हा ह्या देहरूपी वृक्षामध्ये चलित होतो, त्याच वेळी हात, पाय, जीभ इत्यादी अवयवरूपी पल्लव हलू लागतात। ज्याप्रमाणे वृक्षावरील पल्लव पंक्ती वायूमुळे चलित होतात, त्याचप्रमाणे देहाच्या ठिकाणी असलेली इंद्रिय पंक्ती प्राणादी वायूमुळे चलित होतात। परंतु चित्त ही सर्वव्यापी व अत्यंत सूक्ष्म असून ती स्वतः चलित होत नाही व दुसऱ्याकडून चलित केली जाऊ शकत नाही। ज्याप्रमाणे झंझावताच्या योगाने मेरू पर्वत चलित होत नाही, त्याप्रमाणे चित्त स्वतः कधीही चलित होत नाही। आता ह्या ठिकाणी तुझ्या मनात अशी शंका उत्पन्न होण्याचा संभव आहे की शुद्ध आत्मभावाच्या दृष्टीने चित्त चलित होत नसेल, परंतु वृक्षावरील शाखा हलू लागल्या म्हणजे वृक्षही हलू लागतो, तद्वत सर्वात्म भावाच्या दृष्टीने चित्त चलित होणे अपरिहार्य आहे। परंतु ही शंका बरोबर नव्हे। कारण ज्याप्रमाणे चंचल आशा
अनेक प्रतिबिंबांच्या योगाने स्फटिकाची शिला चंचल झाल्यासारखी दिसली तरी ती वस्तुतः चंचल होत नाही. तद्वत चितीमध्ये जरी सर्व पदार्थांची प्रतिबिंबे पडलेली दिसत असली तरी ती आपल्या स्वस्वरूपापासून कधीही च्युत होत नाही. इतकेच नव्हे तर आपल्या ठिकाणच्या ज्ञानशक्तीमुळे ती ह्या सर्व विश्वांना दीपाप्रमाणे सर्वदा प्रकाशित करते. अशा स्थितीत लोक हो, हा देह म्हणजेच मी, ही माझी अंगे, हे स्त्री पुत्रादी हे जन माझे, अशा प्रकारचा मिथ्या परंतु अति दुःखप्रद असा भ्रम तुमच्या ठिकाणी कसा उत्पन्न होतो कोण जाणे. यावरून तुमची बुद्धी विकृत झालेली आहे असेच म्हणणे भाग पडते. अविद्येने पछाडलेल्या त्या तुमच्या नेहमीच्याच अनित्य दृष्टीमुळे आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व, भोक्तृत्व इत्यादी धर्म आहेत असे तुम्हाला वाटते व त्यामुळे उखर भूमीमध्ये सूर्याच्या किरणांमुळे ज्याप्रमाणे मृगजळाचा भास उत्पन्न व्हावा त्याप्रमाणे उत्तरोत्तर भ्रांतीला कारणीभूत होणारी वासना तुमच्या ठिकाणी उत्पन्न होते. ज्याप्रमाणे तहानेने व्याकुळ झालेल्या हरणांना वस्तुतः असत्य असणारे मृगजळ खऱ्या जलाप्रमाणे आकर्षित करते, त्याप्रमाणे विषयतृष्णेने व्याकुळ झालेल्या अज्ञ पुरुषांना कर्तृत्व, भोक्तृत्व रूपी मृगजळ आकर्षित करते. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.